सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे रामनवमीनंतर श्रीराम रथ उत्सव कामदा एकादशीला रथयात्रा काढून साजरा केला जातो, त्याविषयी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. नाशिकमधील काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढविली जातात. रामनवमीच्या दिवशी काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरांसाठी कौतुकास्पद विषय आहे. रामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी समस्त पाथरवट समाज आणि सरदार रास्ते आखाडा तालीम संघ यांच्याकडे असते. या उत्सवात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला जातो. प्रभू श्रीराम उत्सव महत्त्व. चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या तिथीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. नाशिकमध्ये श्रीराम उत्सव म्हणून रामनवमी आणि त्यानंतर येणाऱ्या कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथ यांची यात्रा काढली जाते. ही परंपरा शेकडो वर्षांची आहे. या उत्सवात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला जातो. आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.